कोरफडीच्या फुलाचे काही चमत्कारिक उपाय. कोरफडीचे रोग जसे की आपण सर्वजण जाणतोच. कोरफड सर्व ठिकाणावर असते आणि त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने या कोरफडीला पाहिले आहे. कोरफडीचे असे काही फायदे, असे काही उपाय शास्त्रामध्ये सांगितले गेले आहेत जे पाहून तुम्ही सुद्धा थक्क व्हाल. कोरफड आध्यात्मिक आणि आयुर्वेदामध्येच नव्हे तर मांत्रिक क्रियाकर्मामध्ये सुद्धा वापरली जाते. अनेक औषधी गुणधर्म कोरफडीमध्ये आहेत, मात्र याबरोबरच मांत्रिक कार्यामध्येही ती महत्त्वाची आहे. संमोहन, वशीकरण यामध्ये कोरफडीचा वापर केला जातो, जो जास्त परिणामकारक असल्याचे सांगितले जाते. म्हणूनच कोरफडीला स्वास्थ्यासंबंधी जडीबुटी म्हटलं जातं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोरफडीच्या फुलाचे चमत्कारिक उपाय पाहणार आहोत. प्रत्येक वनस्पतीची एक अदृश्य शक्ती असते, जी कोरफडीमध्ये सुद्धा असते. कोरफड अतिशय विदारक वातावरणामध्ये सुद्धा कमी पाण्यामध्ये कोरड्या जागेतही उगवू शकते. अर्थात तग धरण्याची क्षमता ती दाखवून देते. हीच तिच्यातील अदृश्य शक्ती म्हणावी लागेल. या कोरफडीचे सेवन केल्याने मनुष्याच्या शरीरात देखील तशीच तग धरण्याची क्षमता, शक्ती निर्माण होते आणि त्यामुळे सर्व व्याधी विकारांचा विनाश या कोरफडीने होतो. संमोहन, वशीकरण या क्रियांमध्ये कोरफडीच्या फुलाचा उपाय हा उपयुक्त ठरला जातो. कोरफडीचा उपयोग तांत्रिक क्रियांमध्ये फारच जास्त प्रमाणात केला जातो. जर तुमच्या जीवनात खूप अधिक समस्या आहेत आणि तुमचा एखादा शत्रू तुम्हाला खूपच जास्त त्रास देत असेल, तर एक प्रकारे संमोहन आणि वशीकरण या क्रियांमध्ये कोरफडीचा वापर फारच जास्त प्रमाणात केला जातो. स्वास्थ्यासंबंधित त्याचे कित्येक प्रकारचे फायदे आणि लाभ आहेत, पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोरफडीचे काही तांत्रिक उपाय पाहणार आहोत. पुढे जाण्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करायला विसरू नका. कोरफड हे असे रोप आहे की यामध्ये कमीत कमी 3-4 वर्षानंतर एक फूल उगवते आणि या फुलाचे एवढे जास्त तांत्रिक लाभ असतात की इच्छापूर्तीसाठी, संमोहनासाठी, वशीकरण यामध्ये याचा वापर केला जातो. जर या फुलावर आध्यात्मिक जप करून एखाद्या व्यक्तीस हे खायला दिले तर समोरची व्यक्ती, जिला तुम्ही खायला द्याल ती व्यक्ती तुमच्या विरोधात जाऊ शकत नाही, मग भले तो तुमचा कितीही मोठा शत्रू असला तरीही. जसे तुम्ही बोलाल अगदी तसेच तो तुमचे बोलणे मानत जाईल. अशा प्रकारची फुलाची ही तांत्रिक क्रिया कार्य करते. या फुलाचे असे काही आध्यात्मिक प्रयोगही अद्भुत आणि प्रभावशाली गुण देणारे आहेत की जे तुम्हाला सुख, शांती आणि आर्थिकदृष्ट्या तुम्हाला कायम बरकत करून देतात. तर या कोरफडीचे जे फूल असेल ते नवीन रोपांमध्ये खूपच कमी उगवते, पण जर 3-4 वर्षाची जुनी रोपे असतील तर त्यामध्ये फूल हे जास्त प्रमाणात उगवते आणि हे फूल त्यांच्याच घरी उगवते जो फारच नशीबवान आहे. जर तुमच्या जीवनामध्ये धनाच्या फारच जास्त समस्या असतील तर या फुलाला तोडून तुम्ही जर लक्ष्मी मातेला भेट स्वरूपात अर्पण केले आणि तिथेच बसून कमीत कमी 51 माळी जप करून या फुलाला श्री लक्ष्मी मातेसमोर सिद्ध केले आणि ओम श्रीम श्रीये नमः या मंत्राचा जप केला, त्यानंतर कोणत्याही लाल कागदावर या फुलाला ठेवून हळदी कुंकू वाहून या कागदाला घडी करून कागदाला आपल्यासोबत किंवा तिजोरीत किंवा कपाटात ठेवून द्या. ज्या ठिकाणी हे फूल मंत्र सिद्ध करून ठेवले जाते तर ते घर आणि घराची तिजोरी कधीच खाली होत नाही. त्या घरात कायम श्री लक्ष्मी मातेची बरकत राहते, पैसा टिकून राहतो आणि जी पण व्यक्ती या फुलाला आपल्या जवळ ठेवते त्या व्यक्तीला आपल्या जीवनात धनाच्या संबंधित असलेल्या समस्यांचा सामना करावा लागत नाही.
याचा वापर त्वचेशी संबंधित समस्यावर सुद्धा केला जातो. शरीरातून विषारी तत्वांना बाहेर काढण्यासाठी केला जातो. त्यामुळे याची चव कडवटही असते. आणि एवढेच नव्हे तर हे खराब चेहऱ्यालाही एकदम चमकदार बनवते. चेहरा उजळून निघतो, कारण की याची खास विशेषता हीच आहे की यामध्ये जलतत्व आणि अग्निक तत्व भरपूर समाविष्ट आहे. जर तुम्हाला ही व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या या आध्यात्मिक यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या मित्रपरिवारांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद.